चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या ह्या व्हिडिओमधला आजचा आपला हा दुसरा प्रश्न आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 14 एप्रिल या रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते. जन्म त्यांचा कुठे झालेला आहे? तर 1891 मध्ये महू या ठिकाणी झालेला. आणि त्यांचे मूळ नाव होते भीमराव रामजी सकपाळ आंबेवडे. आणि वडिलांचे नाव काय होते? तर रामजी मालोजी सकपाळ. आणि आईचे नाव होते तर भीमाबाई रामजी सकपाळ. आणि मूळ गाव होते ते आंबेवडे. कोणत्या गावचे होते? तर आंबेवडे या गावचे होते. 31 जानेवारी 1920 मूक नायक हे पाक्षिक सुरू केले. तसेच 20 जुलै 1924 बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली. 3 एप्रिल 1927 बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले. नंतर 1923 मध्ये बॅरिस्टर परीक्षा त्यांनी काय केलेली होती? तर उत्तीर्ण केलेली होती. आणि 1927 मध्ये समता संघाची त्यांनी काय केली? स्थापना केली. तसेच 20 मार्च 1927 महाड येथील 14 तळे हा त्यांनी सत्याग्रह सुरू केला. 25 डिसेंबर 1927 मध्ये महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. 9 जून 1928 समता वृत्तपत्र सुरू केले. 14 जून 1928 दलित शिक्षण संस्थेची त्यांनी काय केले आहे? स्थापना केलेली आहे. 14 जून 1928 दलित शिक्षण संस्थेची स्थापना. 24 फेब्रुवारी 1930 जनता हे वृत्तपत्र सुरू केले. जनता हे काय केले? वृत्तपत्र सुरू केले. नंतर 2 मार्च 1930 काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला. तसेच 1930, 31, 32 तिन्ही गोलमेज परिषद उपस्थित केल्या. 24 सप्टेंबर 1932 गांधी आणि आंबेडकर यांच्यात काय झालेला आहे? पुणे करार. कोणामध्ये? गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. 1935 पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन झाले 1935ला. नंतर 23 ऑक्टोबर 1935 येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. 15 ऑगस्ट 1936 स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली. 18 जुलै 1942 शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. 1946 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1946ला काय केले? पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1947 मध्ये भारताचे पहिले कायदामंत्री बनले. 1946ला काय केले? पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि 1947ला भारताचे पहिले कायदामंत्री बनले. आणि 29 ऑगस्ट कायदामंत्री बनले. त्या IMP पॉईंट आहे बघा. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तसेच 1948 मध्ये हिंदू कोड बिलाची निर्मिती केली. 15 एप्रिल 1948 डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी. तर जून 1950 मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. आणि 1955 मध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. 4 फेब्रुवारी 1956 प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले. 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा. हा पॉईंट IMP आहे. तसेच 14 ऑक्टोबरला धर्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आई वडिलांचं हे 14वे अपत्य होते. 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार त्यांना जाहीर झाला. बुद्ध अँड धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीला चैत्यभूमी असं संबोधलं जातं. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ संपदा लक्षात ठेवा. शूद्र कोण होते? रिडल्स इन हिंदुइझम. बरोबर. रिडल्स इन हिंदुइझम. त्याच्यानंतर कास्ट इन इंडिया, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, अनहिलेशन ऑफ कास्ट, बुद्ध अँड इस धम्म, थॉट्स ऑन पाकिस्तान. बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान सुद्धा त्यांचा पुस्तक आहे बघा. स्टेट अँड मायनॉरिटी, द अनटचेबल. हे सगळे प्रश्न बघा पोलीस भरतीला वारंवार विचारलेले आहेत.
वारंवार या ठिकाणी पेपरला प्रश्न आलेत बघा, हेच प्रश्न, त्यामुळे रिव्हिजन देणं खूप महत्वाचं आहे बघा. त्याचबरोबर त्यांना टोपण नावे कोणती होती? बोधिसत्व, महामानव, भीम, राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचा मुक्तिदाता, आधुनिक मनू, बाबासाहेब, भीमा इत्यादी बघा त्यांचे टोपण नावे म्हणजे गौरव उद्गार होते. हे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेत. पहा, याच्यावरचा प्रश्न तुमचा एक सुद्धा चुकू शकत नाही, अतिशय आपण अशी काळजी घेतलेली आहे. त्याच प्रकारे पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांची सुद्धा जयंती पार पडलेली पहा. कधी पडली तर लक्षात ठेवा, 11 एप्रिल रोजी. लक्षात, तर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती 11 एप्रिलला. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर 100% प्रश्न येत असतात. यामधून सुद्धा तुमचा प्रश्न इकडचा तिकडे होणार नाही अशी आपण काळजी घेतलेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही नक्कीच एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा ऑन आपल्याला करायचे आहे. पूर्ण नाव आहे बघा ज्योतिराव गोविंदराव फुले. आणि पीडीएफ साठी बघा आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली बघा. त्यावर क्लिक करून जो कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल ना त्यांनी आपल्या 11 एप्रिल 1927 ला कटगुण सातारा या ठिकाणी जन्म झालेला आहे. पहा, कटगुण लक्षात नाव ठेवायचं गावाचं नाव. महाराष्ट्रामधील हे थोर समाज सुधारक होते. त्यांच्यावर थॉमस पेनचा या ठिकाणी काय होता प्रभाव होता. पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा केव्हा चालू केली होती? 1848. बरेच जण या ठिकाणी 1948 म्हणतात, परंतु 1800 आपल्याला लक्षात ठेवायचंय. बरोबर, 1852 ला पुन्हा लायब्ररीची त्यांनी स्थापना सुद्धा केलेली. त्याच्यानंतर बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863 ला केली. त्याच प्रकारे गोखले बागेमध्ये विधवा विवाह घडवून आणला. कधी? 1864 ला. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी 1873 ला केली. पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. त्याच्यानंतर ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सत्सार, त्याच्याबरोबर सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न. त्यांचं निधन बघा 28 नोव्हेंबर 1990 ला पुण्यामध्ये झालेलं आहे. बरोबर. अपोले 13चे प्रक्षेप. त्याच प्रकारे बघा कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिवस सुद्धा 11 एप्रिल 1869 ला असतो. 11 एप्रिल आणि महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. पुढचा अजून एक महत्वाचा प्रश्न बघा, राज्य परिवहन एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर प्रताप सरनाईक हे बनले आहेत. लक्षात ठेवा, प्रताप सरनाईक हे बनलेले आहेत. तर राज्य परिवहन एसटी महामंडळाचे 26वे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाची स्थापना 1960 ला करण्यात आली. किती? 1960 ला. पहिले अध्यक्ष बघा रघो सरैया. त्याच्यानंतर बघा ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्राचे कितवे राज्य होणार आहे? हे बघा 7वे राज्य होणार आहे. 7वं. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्राध्यापक मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय सागरी वरुणा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? तर राजेश मुन्ने यांना हा देण्यात आलेला आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलिनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे? छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्यालय असणार आहे. मुद्रा योजनेमध्ये कर्ज घेण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताची वस्तू आणि सेवा निर्यातीमध्ये किती टक्के वाढ झालेली आहे? तर 6% या ठिकाणी वाढ झालेली आहे. किती? 6% वाढ झालेली आहे. सांबा वाथल कोणत्या पिकाची व्हरायटी आहे ज्याला GI टॅग प्राप्त झालेला आहे? तर चिली याचं बरोबर उत्तर बघा, चिली. त्याच्यानंतर बघा केअरलेस पीपल बुक कोणी लिहिलं आहे? तर सराह वाईन विल्यम्स यांनी लिहिलेलं आहे. पांगुनी उत्तरम त्योहार कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो हा तामिळनाडूमध्ये साजरा करण्यात येतो. विश्व होमिओपॅथी दिन कधी साजरा करण्यात येतो? 10 एप्रिल. लक्षात ठेवायचंय 10 एप्रिल. अमेरिकेने चीनवर किती टक्के टॅरिफ कर लावला आहे? तर 104%. लक्षात ठेवायचंय 104% बघा. महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे?
तर अंबाजोगाई लक्षात ठेवा, अंबाजोगाई. महसूल मंत्री कोण आहे? अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहे? तर चंद्रशेखर बावनकुळे आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत? महसूल मंत्री आहेत. तर महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस आहेत. वित्तमंत्री आहेत अजितदादा पवार. गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. परिवहन मंत्री बघा प्रताप सरनाईक. सामाजिक न्याय मंत्री बघा संजय शिरसाट. विधी आणि न्याय मंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीसच आहेत बघा. अल्पसंख्याक मंत्री आहेत दत्तात्रय भरणे. लक्षात ठेवायचं आहे, दत्तात्रय भरणे. महसूल मंत्री आताच बघितले आपण कोण आहेत? चंद्रशेखर बावनकुळे आहेत. पर्यटन मंत्री आहेत शंभूराजे देसाई. वन मंत्री आहेत बघा गणेश नाईक. उद्योग मंत्री आहेत उदय सामंत. उदय लक्षात ठेवायचं. वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे. कामगार मंत्री आहेत बघा आकाश कुलकर्णी. मराठी भाषा मंत्री कोण आहेत? उदय सामंत. शिक्षण मंत्री आहेत बघा दादाजी भुसे. आरोग्य मंत्री कोण आहेत? प्रकाश आंबेडकर हे आहेत. प्रकाश आंबेडकर. पाणी पुरवठा मंत्री आहेत गुलाबराव पाटील. कृषी मंत्री आहेत बघा माणिकराव कोकाटे. सहकार मंत्री आहेत बाळासाहेब पाटील. क्रीडा मंत्री आहेत दत्तात्रय भरणे. लक्षात ठेवायचे बघा, क्रीडा मंत्री आहेत दत्तात्रय भरणे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी महत्त्वाचा वाटत असेल आणि अशाच चालू घडामोडी आणि जी काही पाहिजे असतील तर जे काही सबस्क्राईबचं बटन आहे बघा ते बटन तुम्ही या ठिकाणी दाबून ठेवा. लाल बटन काळ करा आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा. या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक आहे. 500 लाईक तुम्ही नक्कीच कंप्लीट करू शकता. त्याच प्रकारे या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं कळतं की माझी मेहनत 100% काम करते. ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री कोण आहेत? जयकुमार मोरे हे आहेत. आदिवासी विकास मंत्री आहेत बघा अशोक उईके. राज्य उत्पादन शुल्क कोण आहे? तर अजित पवार हेच आहेत. विधिमंडळ मधील महत्वाची पदे. विधानसभा सभापती कोण आहेत? राहुल नार्वेकर हे आहेत. विधानसभेचे उपसभापती कोण आहेत? अण्णा बनसोडे आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत बघा हे रिक्त आहे बघा. विधान परिषदेचे सभापती रामशंकर शिंदे आहेत. विधान परिषद उपसभापती कोण आहेत? नीलम गोरे आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे. लक्षात ठेवा, अंबादास दानवे. त्यानंतर पुन्हा एकदा उच्च पदावर कोण कोण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये? मुख्यमंत्री माहिती आहेत देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री सुद्धा दोन आहेत आपले अजित पवार एकनाथ शिंदे. राज्यपाल लक्षात ठेवा CP राधाकृष्ण. कोण राधाकृष्ण. मुख्य सरन्यायाधीश बघा आलोक आराध्य. लक्षात ठेवा आलोक आराध्य. निवडणूक आयुक्त आहेत बघा दिनेश टी वाघमारे. लोकायुक्त आहेत बघा VM कानडे. लोकायुक्त कोण आहेत? VM कानडे. उपलोकायुक्त आहेत बघा संजय भाटिया. MPSC चे अध्यक्ष बघा रजनीश सेठ. महाधिवक्ता आहेत बघा वीरेंद्र सराफ. राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? KK तातेड आहेत. कोण आहेत? KK तातेड. राज्य मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? राहुल पांडे आहेत. आपल्या राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? रुपाली चाकणकर हे आहेत. मित्र आयोगाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे आहेत. मुख्य सचिव बघा सुजाता सौनिक. पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला. मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? विवेक फणसाळकर हे आहेत. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत देवेन भारती. कोण आहेत? देवेन भारती. महाराष्ट्र गृहरक्षक दल होमगार्डचे जे काही प्रमुख आहेत बघा ते रितेश कुमार हे आहेत. कोण? रितेश कुमार. पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा. 66वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 चा विजेता कोण ठरला आहे? वेताळ शेळके. लक्षात ठेवायचं वेताळ शेळके. 66वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 उपविजेता कोण आहे? तर बघा पृथ्वीराज पाटील. पृथ्वीराज पाटील. नुकतेच कोणत्या देशामध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून त्यामध्ये 1700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला? तर म्यानमार याचं बरोबर उत्तर बघा काय? म्यानमार. केंद्रीय सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने कोणत्या कंपनीकडून 156 लढाऊ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे? HAL. लक्षात ठेवा HAL. एबल पुरस्कार 2025 हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? मसाकी काशीवारा यांना हा प्रदान करण्यात आला आहे. भारतीय खेळाडू बी सुमित रेड्डी यांनी निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या? बॅडमिंटन. भारतामधील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं उद्घाटन 6 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर तामिळनाडूमध्ये आहे बघा. कुठे तो? तामिळनाडू. कोणत्या दोन देशांदरम्यान व्यापार वाढवण्यासाठी लिबाची स्थापना करण्यात आली? LIBA ची स्थापना करण्यात आली आहे. तर भारत आणि श्रीलंका दरम्यान. 2024 मध्ये कोणत्या देशात चहा निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे? तर केनिया. लक्षात ठेवा केनिया हा
चहा निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर 2024 मध्ये चहा निर्यातीवर भारताचा कितवा क्रमांक राहिलेला आहे? दुसरा. लक्षात ठेवायचं आहे, दुसरा क्रमांक आपल्या भारताचा राहिला आहे. महापौराने कोणाला सिटी ऑफ ऑनर सन्मान प्राप्त केला आहे? तर द्रौपदी मुर्मू यांना हा सन्मान भेटला आहे. एनपीसीएलच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? सोहिनी राजोलची या ठिकाणी नियुक्ती झाली बघा. बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहेत? तर उझबेकिस्तानने हे जिंकलेले आहे. बॉक्सिंग विश्वचषक पुरुष बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा 2025 मध्ये 6 पदके जिंकून भारताची पदक तालिकेमध्ये कितवा क्रमांक मिळाला आहे? तर दुसरा क्रमांक या ठिकाणी मिळाला आहे. वन स्टेट वन RRB ची घोषणा कोणत्या मंत्रालयाने केली आहे? वित्त मंत्रालयाने याची घोषणा केलेली आहे. कोणी? वित्त मंत्रालय. आणि मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी टाईप करायचं आहे. श्रीलंकाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका सरकारने कोणत्या पुरस्काराने सन्मानित केलं होतं? बघा, ज्यावेळेस नरेंद्र मोदी श्रीलंकेला गेले होते त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी पुरस्कार भेटला होता. तो पुरस्कार कोणताही हो, आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचा आहे. पहा, या व्हिडिओच्या PDF साठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करायचा आहे. त्याच प्रकारे टेलिग्राम सुद्धा जॉईन करायचे. पहा, आणि याचं उत्तर 100% चुकलं तर चुकू द्या, परंतु टाईप करा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्या चॅनलला जॉईन झालेले शिवाजी महाराजांचं ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगा. कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले महाराष्ट्र रुपे कार्ड प्रश्न आहे बघा. आयसीसी चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? भारत या देशाने. विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलं? आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकलेली आहे. कोणी? आपल्या भारत देशाने. लक्षात ठेवा. आयोजक कुठे होते? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. प्रकार एक दिवसीय आंतरराष्ट्रीय आयोजित दर 4 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी. भारत. उपविजेता संघ न्यूझीलंड. भारत राहिलेला आहे. उपविजेता बघा न्यूझीलंड हा राहिलेला बघा. न्यूझीलंड. एकूण यामध्ये 8 संघ आहेत. किती? 8 संघ. एकूण सामने एकूण 15. 2025 चे आयोजन 2025 चे आयोजन पाकिस्तानमध्ये होतं. आणि भारताचे सर्व सामने बघा दुबईमध्ये पार पडले. प्रथम आयोजन 1998 बांगलादेशमध्ये करण्यात आलं. प्रथम विजेता बघा दक्षिण आफ्रिका. पुढील आयोजन बघा 2021 आपल्या भारतामध्येच असणार आहे बघा. मॅन ऑफ द मॅच रोहित शर्मा. मॅन ऑफ द सिरीज कोण राहिलं? तर रचिन रवींद्र. आयसीसी चॅम्पियनशिप 2025 चा उपविजेता देश कोणता? न्यूझीलंड. देश कोणता आहे? तर न्यूझीलंड हा या ठिकाणी उपविजेता देश राहिलेला आहे. आयसीसी चॅम्पियनशिप बघा. आयसीसी चॅम्पियनशिप 2025 सामन्यात या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा जो काय पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला आहे? रोहित शर्माला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धेत आयसीसी चॅम्पियनशिप मालिका ट्रॉफी होती. यामध्ये पुरस्कार कोणाला मिळाला? मालिका वीराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? रवींद्र यांना मिळालेला आहे. न्यूझीलंडचा खेळाडू आहे रचिन. चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक पटकवणारा देश कोणता? ही जी काही ट्रॉफी जिंकणारा देश कोणता आहे? तर भारत हा या ठिकाणी देश आहे. लक्षात ठेवायचे भारत. नेक्स्ट बघा, विराट कोहली हा 550 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे? बघा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे. आशियाई महिला अजिंक्यपद स्पर्धेचे कोणी पटकावलेले आहे? आपल्या भारताने हे पटकवलं आहे. लक्षात ठेवायचे भारत. आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? इराण या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. कुठे? इराण या ठिकाणी. कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली? केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तर मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचं आपल्याला मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील देशामधील कितवा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? हे बघा 58वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे. कितवा? 58वे. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कुमुद शर्मा. लक्षात ठेवायचं बघा. कुमुद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट बघा, साहित्य अकादमीचा सन 2024 मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? सुदर्शन आठवले. लक्षात ठेवा, साहित्य अकादमीचा 2024 मराठी
अनुवाद म्हणजे ट्रान्सलेटरचा जो पुरस्कार आहे हा सुदर्शन आठवले यांना देण्यात आलेला आहे. जागतिक पुढचा प्रश्न काय बघा, जागतिक निर्देशांकामध्ये 133 देशामध्ये भारताने कितवं स्थान पटकवलं आहे, तर 39व या ठिकाणी स्थान पटकवलेलं आहे. लक्षात ठेवायचं बघा, 39वे स्थान पटकवण्यात आलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा. बघा, लाईक केलं कळतं माझी मेहनत 100% काम करते. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या 5 मित्रांना तरी शेअर करायचं. बघा, पीडीएफ साठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि टेलिग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे. ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन करून घ्या. लगेच याची पीडीएफ त्या ठिकाणी टाकणार आहे.